नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जितेंद्र राष्ट्र स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे जितूस डायरी. आज एक इंटरेस्टिंग आणि इंटरनॅशनल न्यूज तुमच्यासमोर शेअर करतो आहे. आता आपण आज बघितलं न्यूजमध्ये की एक आतंकी आहे, खालिस्तानी आतंकी आहे पन्नू. त्याने भारताला सांगितलं किंवा शीख लोकांना सांगितलं आहे की 19 नोव्हेंबरला कोणत्याही शीख धर्मातील लोकांनी एअर इंडियाच्या जे विमान आहे त्या विमानाने प्रवास करू नका. त्यामागचं कारण काय? आता हे सगळे खालिस्तानी आहेत, कारण ह्यांना खालिस्तान वेगळं पाहिजे भारतापासून. याची सुरुवात पाकिस्तानपासून झालेली आहे, आपण पुढे बघणारच आहे. आता तुम्हाला जे एक फोटो दिसतो आहे, त्या फोटोमध्ये जो दाखवलेला आहे हरदीप सिंग निज्जर, हा सुद्धा एक खालिस्तानी आतंकवादी आहे. याची सुरुवात होते जवळजवळ 1 महिन्यापूर्वी. खालिस्तानच्या मागणीसाठी ही काम करणारी लोकं ही बसलेली आहेत कॅनडामध्ये. ह्या गोष्टीची सुरुवात झाली 1 महिन्यापूर्वी. त्यावेळी तिथे हत्या करण्यात आली या हरदीप सिंग निज्जर याची. त्यावेळी त्यांचे जे पंतप्रधान आहेत जस्टिन ट्रुडो यांनी त्यांच्या संसदेमध्ये येऊन सांगितलं की भारताने हे काम केलेलं आहे. पण कोण करतं हे कोणालाही माहीत नाही. म्हणजे थोडक्यात त्यांनी आपल्या ही जी NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ही अशी संस्था आहे की भारताच्या बाहेर जरी भारताविरुद्ध कोणी गुन्हा करत असेल तिथंपर्यंत जाऊन त्या लोकांची इन्व्हेस्टिगेशन करण्याची अधिकार ही एक संविधानिक संस्था आहे, ॲक्टद्वारे बनवलेली एक संस्था आहे. तर या संस्थेकडून ह्या लोकांना पकडलं जातं. पण जेव्हा तो असं म्हणतो की भारताने याला त्या निज्जरला मारलं, हा जो निज्जर आपल्याला दिसतो आहे, पण भारताने ते काही स्वीकारलेलं नाही. पण हा निज्जर खालिस्तानी असलेला ही एक NIAची एक टीम जी आहे त्याने 41 लोकांचे वॉन्टेड लोकांची यादी जाहीर केली होती. पहिल्या दिवशी यादी जाहीर झाली, याच्यावरती 10 लाखाचा पारितोषिक होतं आणि दुसऱ्या दिवशी हा मारला गेला. त्याच्यानंतर काही दिवसांनी काय झालं, याचा जो जवळचा एक त्याचा सोबती, त्याचीसुद्धा हत्या झाली. त्याचं नाव होतं सुखदुल सिंग. सुखदुल सिंग हा सुद्धा आतंकवादी आहे. तो सुद्धा पंजाबमधून कॅनडाला, अशी बरीचशी लोकं जी पंजाबमधून कॅनडाला गेलेली आहेत, त्या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत, त्याचीसुद्धा हत्या झाली. हा जो सुखदुल सिंग आहे तो अर्शदीप डल्ला म्हणून जो आहे त्याचा तो राईट हँड होता. आणि हा अर्शदीप डल्ला हा निज्जरचा राईट हँड होता. म्हणजे ह्या दोघातिकांमध्ये रिलेशन होतं. त्याच्यामुळे ही बातमी खूप वेगाने पसरली आणि त्यामुळं खालिस्तानी जी मांग करणारी जी लोकं आहेत त्यांची डोके फिरले आणि ती वाटेल ती जे बयानबाजी करताना आपल्याला दिसतात. त्यातला हा पन्नू जो आता शिखांना सांगतो की 19 तारखेला तुम्ही बाहेर निघू नका. मग जेव्हा हे सगळं सांगितलं गेलं तेव्हा बिश्नोई नावाचा एक गँगस्टर आहे, तो जेलमध्ये. त्याने सांगितलं की मी कॅनडामधल्या त्या निज्जरला मी मारलं आहे. बिश्नोई म्हणजे सलमान खानचा जो काळवीट प्रकरण आहे त्यातला तो बिश्नोई. त्यांनी सांगितलं की बिश्नोईने सांगितलं की मी त्या निज्जरची हत्या केली आहे. हा बघा तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे टाइम्स ऑफ इंडियाची न्यूज. सुखदुल सिंग शुड डेड इन कॅनडा, म्हणजे हा सुद्धा त्या ठिकाणी मारला गेलेला आहे. त्याच्यामुळं हा तिथल्या इंडियातल्या जी पंजाबमधली जी लोकं आहेत, जी शीख धर्मातली बरीचशी लोकं कॅनडामध्ये बसलेली आहेत, त्यांचं वोट बँक आपल्याला मिळवण्यासाठी जस्टिन ट्रुडो हे सगळं नाटक करतो. म्हणजे थोड्याफार मतासाठी तुमच्या देशात चाललेला आतंकवाद थांबवण्यासाठी तुम्ही दुसऱ्याच्या देशात आतंकवाद पसरवता, हे मात्र इंटरनॅशनल लेवलला कळून जातं सगळ्या लोकांना. आणि त्यांनी त्याच्यानंतर एक ॲडवायझरी जारी केली. काय म्हणून ॲडवायझरी जारी केली आपल्या लोकांना की भारतामधल्या या ठिकाणी तुम्ही जाऊ नका. त्यानंतर महिन्याभरापूर्वीच्या ह्या गोष्टी आहेत. त्यानंतर भारताने काय केलं, तुम्ही फक्त काय करताय, ॲडवायझरी देतात की भारतामध्ये या ठिकाणी तुम्ही जाऊ नका. मग भारताने त्यांचा विजाच बंद केला, तुम्ही येऊच नका आमच्याकडे, विषय संपला. म्हणजे तुमचे काय 4-5 लोक येतील, तुमची लोकसंख्या किती 4 करोड, जे आपण वर खाली मोजण्यामध्ये पकडत नाही. 121 करोड का 140 करोड याच्यात आपण कन्फ्यूज होतो. तो पण अमेरिकेने आपल्याला सांगितलं की आपण 1 नंबरला आलो. त्यामुळे भारत सरकारने असं सांगितलं की आम्ही तुमच्या सर्व्हिस विजाच बंद करून टाकतो. त्याने आपले दूत वगैरे भारतात परत पाठवले होते. मग भारताने सुद्धा त्यांचे दुसऱ्या दिवशी लगेच पाठवून दिले आणि भारताने एक पाऊल पुढे ठेवत त्यांचा विजा आपल्याकडे काय येण्यासाठी अँबॅसीने सांगितलं की तुम्हाला आता भारताचा विजा मिळणार आहे. त्यानंतर हळूहळू त्याच्यात बदल होत गेले, हळूहळू विषय तो थांबला. पण आता आजची न्यूज असल्यामुळे हे आतंकवादी पन्नू काय म्हणतो, 19 तारखेला बाहेर कोणी निघू नये. हे आहेत आपले जस्टिन ट्रुडो, म्हणजे जे कॅनडा आहे, कॅनडाचे हे सध्या पंतप्रधान आहेत. या ठिकाणी तुम्हाला न्यूज दिसत असेल, इंडिया सस्पेंड्स विजा सर्व्हिसेस इन कॅनडा. म्हणजे भारतामधून तिकडून येणारी जी लोकं आहेत त्यांनी विजासाठी सस्पेन्शन टाकलेलं आहे. आता हा जस्टिन ट्रुडो म्हणतो की आपल्याकडे रूल्स ऑफ लॉ चालतो, म्हणजे त्यांच्याकडे
आम्ही सगळं रूल्सने करतो. पण त्या ठिकाणी रूल्स काही दिसत आपल्याला नाही, कारण ही लोकं एवढी सगळी मोठ्या प्रमाणात आतंकवाद चाललेला असताना खलिस्तान विरोधी भारतामध्ये एवढे सगळे गोंधळ ही लोकं घालतात आणि त्याला जपण्याचं काम हे इंटरनॅशनल लेवलला अशी हे देश काही प्रमाणात करताना आपल्याला दिसतात. आता बघा पुढे आपण जर बघितलं, हा तो पन्नू आहे ज्यांनी सांगितलं की आता मी हा सिख फॉर जस्टिस नावाची एक संघटना आहे, त्याचा प्रमुख आहे, स्पोक पर्सन आहे. हा सुद्धा पंजाबमध्येच जन्माला आलेला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ पंजाबमधून त्यांनी वकिली केली, तिथे जाऊन तो वकील झाला. त्यांनी सांगितलं की सर्व शिखांनी 19 नोव्हेंबरला बाहेर निघू नये आणि विशेषतः एअर इंडियाचं जे विमान आहे ते त्यांनी पकडू नये असं त्यांनी सांगितलं आहे. आता ह्यांनी 19 नोव्हेंबरच का निवडले असेल हा मोठा प्रश्न आहे, कारण 19 नोव्हेंबरला पहिली गोष्ट वर्ल्ड कपचा फायनल आहे जे भारतामध्ये अहमदाबादला होणारं फायनल आहे. त्यानंतर 19 नोव्हेंबर हा दिवस इंदिरा गांधींचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. मग ह्यामुळे आता इंदिरा गांधीचं जेव्हा नाव येतो तेव्हा शिखांचा आपल्याला विशेष त्यांची अभ्यास करणं गरजेचं आहे. जस्टिन तो म्हणतो की त्याने असं सांगितलं की इंडियामधले जे हिंदू आहेत त्यांनी कॅनडा सोडून भारतात जा. मग हिंदू गो टू इंडिया, आणि तो म्हणतो की मी जस्टिन ट्रूडोचा बदला घेणार. भारतातून गेलेला व्यक्ती भारताचा देशप्रेम सोडून त्या देशातल्या त्या ठिकाणी आपण राहतो, ज्या ठिकाणी नोकरीसाठी वगैरे गेलो त्या ठिकाणच्या लोकांबद्दल बोलतो की मी जस्टिन ट्रूडोचा बदला घेणार आहे. जस्टिन ट्रूडोचा बदला घेणार म्हणजे काय, जेव्हा G20ची भारतात बैठक होती त्यावेळी जस्टिन ट्रूडोचा विमान खराब झालं होतं आणि ह्यामध्ये हे सगळे मॅटर चालू होते, हे निज्जरची हत्या, सुखदुल सिंगची हत्या. त्याच्यामुळे भारताने त्याला विमानसुद्धा दुरुस्त करून दिलं नाही. नंतर त्याचे मेकॅनिक वगैरे येऊन त्याची व्यवस्था, त्या विमानाची दुरुस्तीची व्यवस्था वगैरे त्यांनी स्वतः केली होती. त्याच्यामुळे हा बोलतो की मी स्वतः कोणाचा बदला घेणार, जस्टिन ट्रूडोच्या अपमानाचा बदला घेणार, असा हा पन्नू म्हणतो. त्यानंतर जर आपण विचार केला, भिंडरेवालाचं नाव आपल्याला ऐकलं असेल आपण. अमृतसर सुवर्ण मंदिरावरती जेव्हा या सगळ्या खलिस्तानची मागणी करणारा हा भिंडरेवाला होता, तर याला कोणी फंडिंग केलं असेल तेव्हा, तर पाकिस्ताननी. आताही पाकिस्तानमधून ड्रोन वगैरे येतात, पाकिस्तानच्या काही भागामध्ये ड्रग्स वगैरे टाकले जातात. त्यांनी भडकवलं होतं की आम्ही जसं पाकिस्तान वेगळा मागितलं तसं तुम्ही शिखांनीसुद्धा खालिस्तान मागा, असं पाकिस्तानने त्यावेळी चढवलं होतं. आणि त्याच्यातून भिंडरेवालांनी सगळ्या देशामध्ये हैदोस घातला की आम्हाला खालिस्तान पाहिजे. आणि त्या ठिकाणी तो जाऊन लपून बसला त्या अमृतसरच्या मंदिरामध्ये. आणि त्या ठिकाणी ऑपरेशन ब्लू स्टार जो 1 जून 1984 ते 8 जून 1984 दरम्यान त्या अमृतसरच्या मंदिरावरती गोळीबार वगैरे झाला. आणि त्याच्यानंतर शिखांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यानंतर त्या ठिकाणी गोळ्या झाडल्या गेल्या किंवा चपला शूज वगैरे घालून ते सैनिक आतमध्ये गेले. याच्यामुळे पंजाबमध्ये ज्या ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला घेण्यासाठी जे 2 जे सैनिक, जे बॉडीगार्ड होते, बेअत सिंग आणि सदवत सिंग, हे 2 जण होती. सकाळी सकाळी ज्या स्पीच देण्यासाठी इंदिरा गांधी चालल्या होत्या आणि या दोघांनी इंदिरा गांधीवरती गोळीबार केला आणि त्या ठिकाणी बेअत सिंग तिथेच गोळी लागून गेला होता. आणि सदवत सिंग जो राहिला त्याच्या ट्रायल वगैरे झाली आणि त्याला शेवटी फाशी देण्यात आली. अशी ही कहाणी आहे. या खालसा पंथ किंवा खालसा मागणारे, खालसा स्थान म्हणजे खालसा स्थान म्हणजेच खालिस्तान मागणारे ही लोकं अशा पद्धतीने हे मोठ्या प्रमाणात आतंक पसरवण्याचा प्रयत्न भारतामध्ये ह्या ठिकाणी केला जातो आहे. आणि त्यानंतर जो 1985ला, आता एअर इंडियाचंच विमान का, तर 23 जून 1985ला कनिष्क नावाचं एक एअर इंडियाचं विमान होतं. त्याचं टोरंटोवरून मुंबईकडे येणारं विमान होतं आणि भारताच्या प्रवेश करण्याआधीच त्याच्यात बॉम्ब लावला होता आणि ती विमान बॉम्बस्फोट होऊन उडालं होतं. त्यामध्ये 329 लोक होते, त्यापैकी 268 लोक कॅनेडियन होती. तरीसुद्धा या कॅनडातल्या लोकांना कळत नाही. आपले जे जस्टिन ट्रूडो आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे. फक्त थोड्याफार वोटिंगसाठी त्या ठिकाणी स्थानिक जे भारतीय आहेत त्यांचं वोटिंग मिळवण्यासाठी ते त्यांच्या बाजूने बोलत असतात. याचा विचार त्यांनी करायला हवा. 23 जून 1985ला एक कनिष्क विमान गेलं, त्यामध्ये 2 इंडियनसुद्धा होते. आणि अशा पद्धतीने परत त्यावेळी पाल्मर नावाचा एक आतंकवादी त्यांनी स्वीकारलं होतं की आम्ही हे खालिस्तानी मागणारच तो यापैकी एक होता. त्यांनी त्यावेळी त्याची जबाबदारी स्वीकारली होती. अशा पद्धतीने परत एकदा एअर इंडियाचे विमान आम्ही उडवणार आहोत. त्यासाठी कोणीही त्यामध्ये प्रवास वगैरे करू नका, असं या आतंकवादी असलेला जो खालिस्तानी आतंकवादी आहे पन्नूनी या ठिकाणी मागणी केली आहे. ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने खालिस्तानी मागणी करतात त्या ठिकाणी भारताने कडक अशी कार्यवाही केलेली आहे. मागे एक न्यूज होती, इंग्लंडमध्ये जे आपलं दूतावास वगैरे आहे त्या ठिकाणी इंडियाचा झेंडा उतरून या खालिस्तानींनी तिथे या खालिस्तानीचा झेंडा लावला होता. भारताने लगेच ॲक्शन घेऊन लगेच तो झेंडा उतरून इंग्लंडला वगैरे सांगून त्या ठिकाणी परत भारताचा झेंडा त्या ठिकाणी लावायला सांगितला होता. बरीचशी सिक्युरिटी त्यासुद्धा त्या ठिकाणी इंग्लंडला लावावी लागली होती. अशा पद्धतीने हे थोडेफार पैशासाठी म्हणा
किंवा थोड्याफार जे इकडून तिकडून फंडिंग येतं त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी या आतंकवादी लोकांकडून होतात आणि लोकांना धमकी देत ती लोकं काही कारनामे घडवून आणतात. सेशन आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.